सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी तरुणांनी एल्गार करावा असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा पंकजा मुंडे पालवे यांनी केले। भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीने राज्यातील भ्रष्ट अकार्यक्षम सरकारच्या विरोधात एल्गार मेळाव्याचे आयोजन केले होते। त्याचे उद्घाटन भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अनुराग ठाकूर आणि आमदार पंकजा मुंडे पालवे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, भाजपचे शहराध्यक्ष अनिल शिरोळे, भाजयुमोचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ शिरोळे, भाजयुमोचे शहराध्यक्ष गणेश घोष आणि पदाधिकारी उपस्थित होते। पंकजा मुंडे म्हणाल्या, राज्यात सत्तेत असलेल्या शासनाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, शिक्षण याकडे दुर्लक्ष केल्यामुळे महागाई आणि अराजकता वाढली आहे। हे सत्ताधीश केवळ गुन्हेगारांना संरक्षण देत असून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, त्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला यांच्याकडे वेळ नाही। त्यामुळे भ्रष्टाचारी सरकारला खाली खेचण्यास तरुणांनी सहकार्य करावे असेही त्यांनी नमूद केले। असा आमचा विचार झाला आणि हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल मी पूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करते आणि आभार मानते। दुसरं कारण आज ईद आहे। माझ्या सगळ्या मुस्लिम बांधवांना मी ईद मुबारक करत आहे। आज या ईदच्या दिवशी आम्ही हा कार्यक्रम घेतला आणि क्रांती दिनाचं निमित्त साधून हा कार्यक्रम घेतला आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या घाल हल्ल्याचा निषेध म्हणून आमच्या जवानांसाठी आम्ही श्रद्धांजली वाहतो। पण आपलं काम श्रद्धांजली वाहून संपत नाही। आपल्याला एल्गार पुकारण्याच्या माध्यमातून या सरकारला विचारायचं आहे की तुम्ही जर आमच्या जवानांची इज्जत करू शकत नाही, तुम्हाला त्यांच्या श्रद्धांजलीला जायला वेळ नाही, तुमच्या श्रद्धांजलीला जायला तुम्हाला वेळ नाही। नुसते पैसे कोणाच्या देणं, कोणाच्या त्यागाचा अपमान करणं हे सरकारचं काम नाही आणि म्हणून ह्या सरकारला जबाब विचारण्यासाठी आपल्याला रस्त्यावर यायचं। कशाविरुद्ध आपण लढाई करायची? या सरकारच्या जुलमी धोरणाविरुद्ध आपल्याला लढाई करायची। का करायची? कारण आपला तरुणाईचा देश, ही तरुणाई सर्वात जास्त जगामध्ये कुठे असेल तर ती आपल्या भारत देशामध्ये सगळ्यात जास्त। ही तरुणाई जी असताना या तरुणाईच्या समोर कोणती आव्हान आहे, या तरुणाईला काय मिळतं या सरकारकडून हे विचार करण्यासाठी आम्ही हा कॉन्सेप्ट उभा केलेला। या राज्यामध्ये काय, या राज्यामध्ये आपल्या हक्काचा पैसा हा घोटाळ्यांमध्ये जातो। आपल्या हक्काचा पैसा या राज्यामध्ये जो शिक्षणाला मिळाला पाहिजे, पोषणाला मिळाला पाहिजे, संरक्षणाला मिळायला पाहिजे आणि त्याच्यामुळे आपल्या राज्याचं शिक्षण, पोषण, संरक्षण सुधारू शकतं। हा पैसा राज्यामध्ये हा घोटाळ्यांमध्ये जात आहे आणि म्हणून राज्यामध्ये वाढतंय काय, तो भूक, बेरोजगारी, गुन्हेगारी वाढते। खासदार अनुराग ठाकूर म्हणाले, देशातील शेतकरी, शहीद जवान, महिला यांचा वारंवार केंद्रात असलेल्या काँग्रेस प्रणित आघाडी सरकारने अपमान केला आहे। त्यामुळे जनमानसात या सरकारची प्रतिमा मलिन झाली आहे। राज्यांचे विभाजन करण्याची काँग्रेसची भूमिका चुकीची आहे। भ्रष्टाचार, आतंकवाद, बेरोजगारी, महागाई यामुळे जनता त्रस्त झाली आहे। यातून मुक्तता हवी असेल तर भाजपचा 14 वर्षांचा वनवास संपवून रामराज्य आणण्यास सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले। यावेळी आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, अनिल शिरोळे, सिद्धार्थ शिरोळे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली।